नमस्कार. मी निळकंठ सुभेदार. हो, नाही नाही. हो, नाव आणि शरीर यष्टी याचा काहीही संबंध नाहीये. पण पूर्वजी परंपरा आणि चालीरीती याप्रमाणे नावही आमच्यापर्यंत चालत आली. हां, बाकी काही यात नवल नाही. असो, खूप दूरनं आलो. राजांची भेट घालून दिली असती तर बरं झालं असतं. हो, मी वाट बघतो. पण तेवढं राजांना सांगावा पाठवा. हो. हो. हा, चला. मुजरा सरकार, मुजरा. सोनियाचा दिस आज अमृते पाहिला. धन्य झालो राजे, धन्य झालो. आपल्याला पाहिलं, मला माझा देव भेटला. राजे, इतिहासकार, कवी, कीर्तनकार यांनी जे वर्णन केलेलं, आमच्यावर संस्कार करताना आमच्या मनात रुजवलं गेलं, अगदी तसंच. किंबहुना त्याहून अति सुंदर माझ्या राजाचं रूप पाहून खरंच धन्य झालो राजे, धन्य झालो. राजे, मी काही मोठा माणूस नाही हो. आपण घडवलेल्या या स्वराज्यातील याच मातीत जन्माला आलेला एक सामान्य माणूस आहे. पण आज या सामान्य माणूस आपल्या दरबारात आलाय राजे. नाही म्हटलं, बघावं राजांचा दरबार कसा येते, बघावं राजांचं स्वराज्य कसं येते, आणि बघावं राजांच्या अवतीभोवती असलेले माणसं कसे येते, आणि बघावं सामान्य जनतेवर, रयतेवर राजांचं किती प्रेम येते. पण आजपर्यंत इतिहासात वाचलं होतं राजे, ऐकलं होतं. जे जे आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं ते ते आम्हाला समजलं. पण आज साक्षात डोळ्यांना पाहिलं राजे. माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं राजे, माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. राजे, काही वर्षांपूर्वी आपण एक सामान्य माणूस घडवला. ज्या सामान्य माणसाला आपण मानानं वावरायला शिकवलं, आज तो सामान्य माणूस कुठंतरी मागं पडत चाललाय हो. तो कुठेही कमी नाहीये. तो प्रयत्न करतोय, पण काही विकृत विचाराची माणसं त्याला पुढे जाऊ देत नाहीत. राजे, आपण अफजलखान संपवला. हो, स्वराज्यातील आया बहिणींची आबरू वाचवली. पण आज माझ्या आया बहिणी सुरक्षित नाही हो. अहो, दिवसा ढवळ्या त्यांच्या आबरूवर हात टाकला जातोय, त्यांच्यावर विटंबना केली जाते, आणि आमच्यासारखे षड वृत्तीचे माणसं त्या उघड्या डोळ्याने पाहताय. अहो, त्यांना कोणी विचारत नाहीये ना, त्यांच्याशी चार हात करत आहे. राजे, आपण राजकारण केलं, पण ते जनतेच्या हितेसाठी. पण आम्ही राजकारणामध्ये पण स्वतःचा स्वार्थ पाहतो. मग त्यात कोणाचा फायदा हो या तोटा हो, याच्याशी आम्हाला काहीच देणं घेणं नाहीये. कारण आमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. मराठी माणूस, अहो, मराठी माणसाला मदतीचा हात तर देतच नाही. जर तो स्वप्रयत्न करून, कष्ट करून जर पुढे जात असेल तर त्याचे पाय मात्र होळायला आम्ही सज्ज आहोत. राजे, आपण म्हणायचे, जर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचं असेल तर मराठी माणसानं एकजूट होणं गरजेचं आहे. होतो एकजूट, काढतो संघटना, काढतो मिरवणुका, पण ते कशासाठी? अहो, दगडफेक आणि जाळफेक करण्यासाठी? अहो, स्वकीयांची वैर करून परकीयांचे घरं भरण्यातच आम्ही वाया जाणार, कारण आम्हाला आमची विचारच नाहीये. ते असून सुद्धा काय करणार म्हणा, कारण आमच्या विचारांना चालना देणारच कोणी नाहीये. पण हा, दबाव आणणारे मात्र कित्येक मिळतील. न जाणो कित्येक कर आणि वसुली माझा सामान्य माणूस भरतोय. राजे, पोटाला चिमटा काढतोय, पण तो कर भरतोय. राजे, आपला रयतेचा शेतकरी कसा होता हो? तो पण तर कर भरायचा. अहो, पण सुखी समाधानाने आयुष्य जगायचा.
माझा सामान्य माणूस पण कष्ट तेवढेच करतोय, पण काही हे दलाली व्यवसायी यांच्या कचाट्यात सापडलाय. मग दरवर्षी कित्येक शेतकरी बांधव स्वतःचं आयुष्य संपवताय. कित्येक शेतकरी बांधवांचे बायका पोरं रस्त्यावर जीवन जगताय. राजे, हे कधीतरी बदललं पाहिजे राजे. ही मानसिकता, हे वास्तव कुठंतरी बदललं पाहिजे. त्या औरंगजेबाला किती विश्वास हो. त्यांच्या आया बहिणी मराठ्यांच्या ताब्यात आहे, पण त्याला कणभर ना दुःख ना भीती. उलट स्वतःच्या दरबारात मोठ्या तोरानं सांगतोय की मराठ्यांच्या ताब्यात आहे ना. स्त्रियों के लिए मराठों के अलावा दूसरी सुरक्षा जगा नहीं है. राजे, ही आपण केलेली पुण्याई आहे राजे. आपण दिलेल्या संस्काराची पुण्याई आहे राजे. राजे, आजही आम्ही तुमची जयंती पुण्यतिथी न चुकता साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की मानताना कोण्याही व्यक्तीच्या मुखातून अपशुद्ध जय बाहेर पडतं. आजही आम्ही आपले आचार विचार यांचे कटाक्षाने पाळतो, त्याचा सन्मानही करतो. पण कधीतरी वाटतं की ह्या विचारांना धार देणं गरजेचं आहे. एखाद्या लखलखत्या पात्याप्रमाणे चमकवलेली तलवाराप्रमाणे यांनाही चमकवलं पाहिजे आणि समोर येणाऱ्या विकृत परिस्थितीला मात करत विजयाचा भगवा झेंडा या देशाच्या कानाकोपऱ्यात फडकवला पाहिजे. तरच आपण केलेल्या पराक्रमाला सार्थ होईल. राजे, आपण कधी जात धर्म याच्यात कधी भेदभाव नाही केला हो. आपल्याला दलितही तेवढाच, मध्यमवर्गीयही तेवढाच आणि उच्चश्वर्णीही तेवढाच महत्वाचा होता. ही मानसिकता कधी येणार होत आमच्यात? हे शिव विचार कधी जागणार आमच्यात? जर हे सगळं सुरळीत करायचं असेल ना, गरज आहे राजे, गरज आहे आम्हाला तुमच्यासारख्या राजाची, गरज आहे आम्हाला तुमच्यासारख्या नेतृत्व